त्यावर प्रतिक्रिया देणं टाळतायत। अगदी बडगुजरांच्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला। काही वेळापूर्वी आपले प्रतिनिधी त्या कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधत होते, त्यावेळेला सुद्धा त्यांना फारशी काही नीट उत्तर देता आली नाहीत। फक्त नाशिकचा विकास करायचा आहे म्हणून ते भाजपत प्रवेश करतायत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। मात्र यामागचं नेमकं राजकारण काय? इतके वर्ष, गेली काही वर्ष आपण बघतोय बडगुजर असतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघता बडगुजरांवर इतके आरोप केलेले आहेत भाजपनं, अक्षरशः डी गँगचा हस्तक असण्याचे आरोप केलेले आहेत। हे सगळे आरोप हे कार्यकर्ते खपवून घेत आहेत आणि त्याच भाजपमध्ये प्रवेश करतायत, ज्या भाजप विरोधात गेल्या काही महिन्यांपूर्वीच कसोशीनं लढलेले होते, ज्या भाजपवर टीका केलेली होती, दोन्ही बाजूने विखारी टीका झालेली होती आणि त्याच भाजपमध्ये आता बरोबर 6 महिन्यानंतर हे प्रवेश करतायत। त्यामुळे भाजपनं केलेली डी गँगचे सगळे आरोप हे हवेत विरले आहेत का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। आपण दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। एकीकडे पक्षप्रवेशाची वाट तर भाजपचे सगळेच कार्यकर्ते बघतातच आहे, कारण अजूनही काही नेते येणं बाकी आहे। मात्र ही आधीची दृश्य आपण जे आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय, डावीकडची दृश्य ती फार इंटरेस्टिंग आहे, कारण ती दृश्य आहेत बावनकुळेंच्या दालनातली। आपण काही वेळापूर्वी जी प्रतिक्रिया दाखवलेली होती, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की आम्हाला या पक्षप्रवेशाबद्दल काही माहिती नाही आणि एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश होत नाही, त्यांच्या दालनातली दृश्य आणि थेट आत्ताची बडगुजर ह्या पक्षप्रवेशाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचा उजव्या बाजूला असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कोणी उभं राहणार नाही, सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय। कोणी उभं राहणार नाही, चव्हाण इथे बसून उजव्या बाजूला सगळ्यांनी बसून घ्या, खाली बसून घ्या, सगळ्यांनी खाली बसून घ्या, उजव्या चव्हाण बसतो सगळ्यांनी खाली बसून घ्या। अगदी काही वेळामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की थोडीशी शिस्त पाळू, आपण सगळेजण खाली बसून घ्यावं। सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, गिरीश महाजनजी, आदरणीय केशवजी उपाध्ये, माधवीताई नाईक, रवींद्रजी अनासकडे, राजेंद्रजी फडके, लक्ष्मण सावजी, सुनील केदारजी, बाळासाहेब सानप, प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण थोडीशी शिस्त पाळूया। जे कार्यकर्ते स्टेजच्या डाव्या बाजूला उभे आहेत, स्टेजच्या डाव्या बाजूला उभे असलेल्या कार्यकर्त्यांनी खाली बसावं आणि सर्व कार्यकर्त्यांनी पाठीमागे राहायचं। त्यामुळं अडचण होईल आणि मीडियाच्या कॅमेऱ्याला अडचण होईल असं कोणीही वर्तन करणार नाही। थेट मुंबईतली दृश्य बघतोय, भाजप कार्यालयातली ही दृश्य आहे। अगदी काही क्षणांमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत। प्रवेशाआधी बडगुजर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। नाशिकहून मुंबईकडे येताना 100 बसेस, 400 गाड्या, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, तुफान असं शक्ती प्रदर्शन। पण हे शक्ती प्रदर्शन नेमकं कोणासाठी होतं, हा मात्र सवाल आहे। हे शक्ती प्रदर्शन 2 जणांसाठी होतं असं तज्ज्ञांचं मत आहे। एक म्हणजे ठाकरे गटाचे जे काही नुकसान होणार आहे नाशिकमध्ये, त्यांना ठाकरे गटाला दाखवण्यासाठीचं हे शक्ती प्रदर्शन होतं का, की दुसरं भाजपमधला जो नाशिकमधला स्थानिक विरोध आहे, त्या स्थानिक विरोधाला दाखवण्यासाठी की आमची ताकद किती मोठी आहे हे दाखवण्यासाठी त्यांचं हे शक्ती प्रदर्शन होतं का, की तिसरं म्हणजे भाजपला इन जनरल नाशिकमध्ये पुढची जी काही सत्ता मिळवायची आहे त्या दृष्टीनं की आम्ही भाजपात आल्यानंतर आमचा किती मोठा फायदा भाजपला होणार आहे हे दाखवण्यासाठी शक्ती प्रदर्शन होतं का, हे असे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। मात्र हे शक्ती प्रदर्शन सुधाकर बडगुजर यांनी कितीही मोठ्या प्रमाणात जरी दाखवलं तरी त्यांच्याबद्दल जे सवाल भाजपने उपस्थित केलेले आहेत ते मात्र अद्यापही कायम आहे आणि ते सवाल विचारले जाणारच आहेत। कारण बडगुजरांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी, विरोधाच्या आधी सुद्धा गेले 1 ते 1.5 वर्ष सातत्यानं भाजपनं जे आरोप केलेले आहेत ते मात्र आता कुठेतरी हवेत विरल्याचं दिसून येतात। नितेश राणे असतील किंवा इतरांनी सुद्धा भाजपने अगदी डी गँगचा हस्तक असल्याचं म्हटलेलं होतं। इतके टोकाचे आरोप आणि थेट काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर आपण बघतोय की सुधाकर बडगुजरांचा भाजपमध्ये प्रवेश, भाजपचा नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाची शक्यता का भासली
आणि आपण बघतोय चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आता इकडे उपस्थित झालेले आहेत। याच बुलेटिन मध्ये आपण त्यांची बाईट बघितली होती की या पक्षप्रवेशाबद्दल माहिती नाहीये आणि आता स्वतः चंद्रशेखर बावनकुळे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासाठी तिथे उपस्थित झालेले आहेत। गेल्या काही वेळापूर्वी त्यांच्याच दालनामध्ये गिरीश महाजन आणि सुधाकर बडगुजर यांची भेट झाली होती आणि आता स्वतः चंद्रशेखर बावनकुळे या पक्षप्रवेशासाठी उपस्थित झालेले आहेत। काही वेळापूर्वीची आपण जर काही तासांपूर्वीची वक्तव्य बघितली चंद्रशेखर बावनकुळे यांची तर त्यांनी म्हटलेलं होतं की स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोध असून सुद्धा स्थानिक नेत्यांच्या सहमतीशिवाय हा प्रवेश होऊ शकत नाहीये। मात्र त्यांची सहमती झालेली आहे का, त्यांचा विरोध तिथे शमलेला आहे का, हा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। बबनरावजी घोलप माजी मंत्री आमदार यांचा पक्षप्रवेश करण्याची विनंती बावनकुळे साहेबांना करतो। बबनरावजी घोलप यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत दुपट्टा देऊन या ठिकाणी स्वागत होता। आदरणीय रवींद्र चव्हाणजी हे बबनरावजी घोलप साहेबांचं स्वागत करतील। भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचे नेते आहेत, आता भारतीय जनता पार्टी प्रवेश करत आहेत। त्यांचं स्वागत महिलाताई घोलप माजी महापौर यांचं स्वागत दिलीप जातीर माजी सभागृह नेता नाशिक महापालिका यांचंही मनापासून स्वागत। वंदनाताई बिरारी माजी नगरसेविका शिवसेना, अशोक सोनभाई माजी नगरसेवक गटनेते, बोराडे मनोहरसिंग बोराडे यांचंही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा स्वागत। सुरेखाताई नागरे माजी सभापती यांचा देखील प्रवेश झाला। तुम्हाला थोडंसं बाजूला मागा। त्यांचा भारत माता की भारतीय जनता पार्टीचा सगळ्यांनी टाळ्या वाजवून जोरदार टाळ्या वाजवून या प्रवेशाचे स्वागत करायचंय। जवान पिनाकी सुळे पवन खंडाले भगवती जाधव या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत आहे। सेनाताई नवकरे, गोकुळ नागरे, सुरेश होलकर, साधनाताई मठाले, विलास गायकवाड या सर्व पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने शोभाताई विठ्ठलताई मंगळे यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। आदरणीय रविभाऊ आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सर्व कार्यकर्त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे। बाकी सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश आपण नाशिकमध्ये मोठा मेळावा घेऊन करणार आहोत। आता सर्वांचा प्रवेश झालाय। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा त्यानंतर आदरणीय गिरीश महाजन यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांचा त्यानंतर बडगुजर साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपला मनोगत व्यक्त करावा। आदरणीय बडगुजर साहेब